बंध नात्यांचे, ममतेचे, सन्मान स्त्रीत्वाचा, तिच्यातील वात्सल्याचा, तिच्यातील सामर्थ्याचा, तिच्यातील उत्सवाचा, तिच्यातील कार्य तत्परतेचा, ती गृहिणी, ती सखी सम्राज्ञी. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. बार्शी संचारच्या मिळून साऱ्याजणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. रसिको, आपण मागच्या वर्षी सखी सम्राज्ञी हे सदर वर्षभर चालवलं होतं आणि दिग्गज मैत्रिणी आपल्या भेटीला आल्या होत्या आणि त्यांच्या कला कौशल्याशी संवाद साधत आपण त्यांच्याशीही खूप सुसंवाद साधला होता. यावर्षी आपण सखी सम्राज्ञी हे सदर थांबवतो आहोत आणि आम्ही दोघी हे सदर चालू करतोय. या सदरमध्ये आता मायलेकी आपल्या भेटीला आलेल्या आहेत, आई आणि मुलगी दोघी. मग ते कुठलंही नातं असू देत, जावा जावा, मैत्रिणी, ननंद भाऊजाई, बहिणी बहिणी, अशा कुठल्याही दोघी नात्यांचं बंध आपण इथे उलगडणार आहोत. प्रत्येक नात्यामध्ये एक सुप्त बंध असतं. आता आपण बघतो आहोत की सुसंवाद कमी झालेला आहे, त्यामुळे नात्यांचे बंध ढिले व्हायला लागलेले आहेत. ही एक शोकांतिक आहे. तेच बंध घट्ट करण्याचा आपण प्रयत्न करूयात, एकमेकींशी संवाद साधूयात आणि अशा गोड नात्याची सुरुवात आज आपल्या या 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या विशेष भागाच्या निमित्तानं आपण घेतो आहोत. जे नातं अजरामर आहे मायलेकीचं, जे नातं मनाच्या कोपऱ्यामध्ये तळ गाठून असतं मायलेकीचं, असं नातं जे गगनाला पण भिडतं आणि मनाच्या हृदयात, अंतःकरणात अथांग असं प्रेमरसानं समृद्ध असतं. असं मायलेकीचं नातं आपण उलगडूयात. आपल्यासाठी आज संवाद साधण्यासाठी आपल्यामध्ये आलेले आहेत सौ अनिता खडके आणि सौ वैष्णवी कोरे, या मायलेकी आहेत आणि त्यांच्याशी चला तर मग आपण संवाद साधूयात. तुमचं या ठिकाणी स्वागत. मिळून साऱ्याजणीच्या या आम्ही दोघी सदरामध्ये तुम्ही आज निमंत्रित आहात. तर मग जेव्हा आपण आई होतो, तुम्हाला विचारते मी पहिल्यांदा, आई होणं हे एक भाग्याचं लक्षण आणि स्त्रीत्वाचं एक खूप मोठं सौभाग्य आपल्याला प्राप्त होतं. तो क्षण तुम्ही कसा अनुभवलात? म्हणजे तुम्हाला त्यावेळेचा जेव्हा वैष्णवी मोठी मुलगी तुमची, हां, मग तेव्हा एक असतं ना आपल्या भावविश्वामधलं चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, त्यावेळची तुमची मनस्थिती कशी होती? त्यावेळेस मी म्हणजे माझं लग्न थोडं लहान वयातच झालं ना, त्याच्यामुळं खूप लवकर झाली ही मला. त्यानंतर म्हणजे मला एवढं काही त्यातलं समजलंच नाही आणि ज्यावेळेस ती राहिली त्यावेळेस माझ्यापेक्षा माझ्या सासू सासऱ्यांना, मिस्टरांना, नंदेला जास्त आनंद झाला. आणि नंतर तर काहीच्या पायी मग आमचं सगळं व्यवस्थितच झालं ना. पहिली बेटी धनाची पेटी असं आपण म्हणतो. मुलगी झाल्यानंतर मला टेन्शन आलं, पण सासरी सगळे आम्हाला म्हणजे हे आहे, त्याच्यासाठी तू काय टेन्शन घेऊ नको म्हणजे. आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यानंतर पायी सगळं व्यवस्थित झाल्यामुळं मग मी पण रिलॅक्स झाले. मग परत काय हिचं सगळं व्यवस्थितच आणि आम्हाला आनंद सगळा झाला पहिल्या. तुम्ही हे खूप म्हणजे छान सांगितलं. मी हे प्रश्न म्हणजे खरं तर खूप आपला आहे, तर का विचारलं, कारण ना मुलगी जे आहे आपल्या सगळ्यांच्या म्हणजे सामाजिक दृष्टिकोनामध्ये मुलगी होणं एक अशी भावना असते, पण ना एक अशी कथा आहे की देणारा मोठा असतो की घेणारा मोठा असतो? सांगा ना. देणारा मोठा असतो ना, तेव्हा मग आपण मुलीचं कन्यादान करत असतो. त्यामुळं कन्यादान करण्याचं भाग्य ह्या मुलीच्या आई वडिलांनाच मिळत असतं. असं शास्त्रामध्ये म्हटलं जातं की जेव्हा मुली होतात म्हणजे मुलीचं कन्यादान असतं, तेव्हा मुलगा झालेले आई वडील मुलीला मागणी घालतात. म्हणजे मुलीचं दान वडील करतात आणि ती मुलाच्या घरी जाते. म्हणजे दान करणारा हा श्रेष्ठ असतो. म्हणून सगळ्यांनीच मुलगी होणं म्हणजे हे भाग्याचं लक्षण आहे आणि असं कन्यादान करणं हे खूप मोठं पुण्याचं लक्षण आहे. त्यामुळं मला हे घ्यायचं होतं लक्षात की थोडंसं आपण 21-25 वर्षाच्या मागच्या काळात जन्मलेलं हे बाळ आहे, त्यामुळे तेव्हा मानसिकता अशीच असणार की मुलगी झाली. आणि म्हणजे असं वाटायचं की घरचे नाराज होतात का, पण नाही, त्यांनीच मला सपोर्ट दिला की आम्हाला हे आहे
तू काही त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. त्याच्यामुळं मग परत रिलॅक्स झाले मी आणि मग परत मला काहीच नाही वाटलं. हा आता काळ आता तर खूप पुढे आलेला आहे, त्यामुळं आता हे बंध गळून पडलेले आहेत. फक्त बाळ जन्मणं आणि त्याचं स्वागत करणं यासाठीच सगळे घरातले उत्सुक असतात. वैष्णवी, तुला पण एक छोटी मुलगी आहे, त्यामुळे तिचं संगोपन करताना तू आई तुला जशी वाढवली तसं वाढवतेस का अजून तुझं काही त्यात असतं? म्हणजे मला मुलगी झाली पण माझ्या पप्पांनाच मुलगी आवडत होती, त्याच्यामुळे ती जशी जन्मली तशी मम्मी आणि पप्पाकडेच असते. म्हणजे मी पण तिची आई आहे. ती लहान असताना म्हणजे मला ती सेम माझ्यासारखी दिसते, त्याच्यामुळे मला माझं पण आठवायचं लहानपण फोटो बघितल्यानंतर. आणि म्हणजे मुलगी झाल्यावर आमच्या घरात पण सगळ्याला आनंद झाला होता. आणि खूप वर्षानंतर घरात बाळ खेळते आणि त्यात मुलगी झाल्यामुळे पण छान, खूप छान वाटतं. महिलांचं हेच आहे की आणि म्हणजे तिला जास्त मेकअपची आवड. मग मी जरी नाही केलं तरी ती घरात बसून सगळं करणार. ही नाही ड्रेस घालायचा, ते ड्रेस घालायचं, म्हणजे ऍक्टिव्ह येते, त्याच्यामुळे छान वाटतं. सांभाळायला आनंद होतो. तुम्ही वैष्णवीला वाढवलं, तिच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? वैष्णवी ना हट्टीली होती पहिली गोष्ट. म्हणजे जी गोष्ट पाहिजे बघितली की ती तिला पाहिजेच होती. मग थोडा उशीर झाला तिला जमत नव्हतं. तशीच ती जीवन मुलगी तशीच झाली आता. त्याच्यामुळे मग वैष्णवीचे पण लाड आम्ही दोघांनीच केले ना, आता नातीचे लाड आम्ही दोघंच करतो. पण एवढंच की आमच्या घरी पण मुलगी म्हणजे बाळच नव्हतं ना लय वर्ष, त्याच्यामुळे तिचं प्रत्येक हट्ट पुरवण्यात आला. आणि ती एवढंच की फक्त तिला जी आवड आहे ती माझं बघून तिनं सगळीच आवड निर्माण केली. त्याच्यामुळं कला कौशल्य आले. आणि जास्त म्हणजे आजोबा जे होते त्यामुळे तिला कधी राहू देत नव्हते. म्हणजे तिला म्हणायचे की तुम्ही नाही केलं तर आम्ही करू, पण तिला काय म्हणायचं की तसं आता झालं की त्यांनी नाही केलं तर आम्ही दोघं करू. अरे किती छान आहे. मैत्रिणींना खेळीमेळीचं वातावरण यासाठी की आपण सगळं हे अनुभवतो. आपण प्रत्येक जण आई आहोत, मुलीला पण बाळ होतात आणि हे सगळं एक नातं गोत्याचं जाळं आपण सगळेजण अनुभवतो. त्यामुळे असं ऐकायला पण आपल्याला कधी कधी छान वाटतं. तू काय सांगशील आईबद्दल? आईने भरपूर धपाटे दिले लहानपणी, का रागवलंच नाहीये? मम्मीने नाही कधी मारलं नाही. आणि रागवली तरी एक दोन तीन दिवस मला बोलतच नसायची, काय मारलं तर कधी नाही, पण बोलत नसायची. मग स्वतःहूनच बोललं, 2-3 वेळा बोलल्यानंतर बोलायची. मम्मीचं नाराज होणं त्याच्यावरून ओळखायचं की मम्मी बोलत नाही. नंतर बोलायची. मम्मीने नाही कधीच मारलं. आणि मग तुम्ही कौशल्य पण तुमच्याकडे भरपूर आहे ना, शिकला, शिकवता आणि करता स्वतः. हे सगळं कसं आत्मसात कसं करत गेलं? म्हणजे मला पण आवड होती, पण कसं झालं माहेरी पण म्हणजे थोडं शिक्षण 10वीत झाली माझी, जास्त पण नाही शिकली. आमच्याकडे मुलींची लग्न लवकर करतात. मग 17 वर्षातच माझं लग्न झालं. मग इकडे आल्यानंतर पण ही सासू सासरे शिक्षक असल्यामुळे माहेर तुळजापूर आहे. आणि इथं दिलं वार्षिक. मग सासू सासरे शिक्षक असल्यामुळे मला त्यांच्या वेळेला करणं महत्वाचं होतं, त्यामुळे माझी कला मी कधी दाखवलीच नाही. म्हणजे त्यांना वेळेवर डबा करून देणं, त्यांना शाळेत पाठवणं. मग ही लहान होते. मग त्यानंतर माझ्या नंदेने मला सपोर्ट केला की तू ही करत करत कर, तू बघ तरी प्रयत्न करून. मग मी सुरुवातीला अशीच एक छोट्या कपड्याची शिवून बघितली पर्स वगैरे, तर ती मला आल्यानंतर माझ्या नंदेने ती औरंगाबादला दाखवली बायकांना. मग तिथून मला म्हणले वैदी तुम्हाला सगळं येतं, तुम्ही थोडा थोडा प्रयत्न करा. मग मी त्याच्यानंतर म्हणजे सगळं शिवलं, साडी किट, ब्लाऊज किट, पर्स, मोठ्या बॅग, असं करत करत मग भरपूर माझी ॲडव्हर्टाईज पण झाली. आणि मी थोडे वर्ष औरंगाबादला पण गेले, तिथं पण माझा जास्त व्यवसाय चालला. ते बघत बघतच मग मी म्हणजे मला सगळंच येतं थोडं थोडं. ही ना जास्त करते, म्हणजे सिजनेबल असं तिळाच्या वगैरे मी बाहुली बनवली छान. पहिला ओसा म्हणून केलं होतं मी. हो, तुम्ही आता बोलताना आपण बोललो की तिच्या पहिल्या ओसाला तुम्ही तिळाचं सगळं बनवलं. त्या हौसेने पण एकदा करून बघितलं ती मला आलं. त्याच्यानंतर मी म्हणलं सहज बघ, तर नंबर आला, त्याचा जास्त आनंद झाला मला. स्पर्धेत भाग पण घेतला? मी नाही घेतला, पहिल्यांदाच आले. त्याच्यामुळे स्पर्धेत घेतला. जुईच्या शाळेत पण
आला तिचा नंबर. म्हणलं जाऊ दे, मी जे केलं ते थोडस म्हणजे सार्थक आनंद झाला झालं. मला हा. जास्त, की मी कधीच काय केलेलं नाही किंवा असं माझी पुढे ऍडव्हर्टाईज झाली नाही. आज थोडस पुढे आलं काहीतरी. हा, खूप छान. हेच आपला उद्देश आहे की आपल्या मैत्रिणींना थोडस खेचून पुढे आणायचं आणि थोडस पोचवायचं सगळ्या जणींपर्यंत. असं तर आपण आपल्या कलेद्वारे पोचतच असतो, पण एक व्यक्त होण्याचं जर भेटलं व्यासपीठ तर तो आनंद वेगळाच असतो. आणि आज तुमच्या आग्रहामुळेच मी आले, नाहीतर माझी डेअरिंग मोठी झाली. नाही, ही खूप गुणी आहे, कारण मी पण भरपूर तिच्याकडून वस्तू ते घेतलेले आहेत. त्यामुळे तुझं कौशल्य विकसित करणं कसं करत गेली, तू काय बनवतीस ते पण सांग ना आपल्या मैत्रिणींना. म्हणजे लग्नाच्या अगोदरपासूनच मी बनवत होते. म्हणजे सुरुवात खरं तर त्या टायमाला मायक्रोनची होती. मायक्रोनच्या वायरपासून झुला, मिरर, मग ते पण मी युट्यूबला बघितलं आणि तिथून सुरुवात केल्यानंतर आपले लाकडी ताटण तेव्हा जास्त फॅशन होती त्याची. मग ते असंच बघत 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 युट्यूबला पण बघितलं, मग तिथून सुरुवात झाली माझी. मग लग्न झाल्यानंतर पण असं कोणी अडवलं नाही, तुला येते तर कर. लग्न झाल्यानंतर पण बार्शीतच असल्यामुळे ऍडव्हर्टाईज करायची गरज नव्हती, माहित होतं सगळ्यांना. मग ह्याचं मायक्रॉनचं झालं, ताट, नंतर फ्लॉवरची वगैरे शिकले, आपल्या हळदीच्या, बेबी शॉवरच्या. मग त्याच्या पण ऑर्डर आणि मोबाईलवरती ग्रुप असल्यामुळे माझी ऍडव्हर्टाईज जास्त व्हायला लागली. आणि नंतर मग जसे म्हणजे सिजनेबल आहे, म्हणजे लक्ष्म्यांमध्ये कसं ताट, पावलं जसं चालतं तसं. मग नंतर लग्नाचा रुखवत, म्हणजे आता सध्या नॅपकिनची बुकेची जास्त फॅशन, म्हणजे आता सध्या गुलाब ओरिजिनल बुके कोण देत नाही. मग जसं काय म्हणजे पुढं काय असं चांगलं वाटेल ते मनाने शिकत गेले. मागणी तसा पुरवठा. हे कौशल्य मुरलेलं असलं ना, मग हे असं घडतं, म्हणजे ह्याच्यातून हे शिकावं, असं करत राहावं. आणि मग हे सगळं करताना म्हणजे घर सांभाळून हे सगळं तुझं सातत्याने चालू असतं. पण हे ना असं व्यवसाय आता व्हॉट्सअपच्या द्वारे तर तुझी जाहिरात होतीच आहे. आता पण आपल्या खूप मैत्रिणींना कळतील कला तुझ्या, त्यामुळं भरपूर जणी येतीलच. आणि खरंच हे कौशल्य आईकडूनच तुला मिळालेलं. म्हणजे घरात पण मम्मी असं म्हणजे मशीनवर बसायची, ती शिवायची. मग मला पण वाटायचं शिकून कुठं नोकरी हुडकायची, त्याच्यापेक्षा आपण घरात बसून काहीतरी बघायचं. त्याच्यामुळे शिक्षण पण झालं. 12वी नंतर 2 वर्ष झाल्यानंतर प्रेग्नन्सी राहिल्यामुळे मी शिक्षण पण बंद केलं. पण ह्याच्यात जास्त म्हणजे येते तर का वेळ घालवायचा असं वाटायचं. बरोबर आहे, कौशल्याला व्यवसाय बनवणं हे कधीही चांगलं. बरोबर. आणि काय असं काय कोणाची म्हणजे मला नाही आवडत, तू नको करू असं घरात पण सासूबाई पण म्हणत नाही, मिस्टर पण काय म्हणत नाही. त्याच्यामुळे आणि बार्शीपेक्षा बाहेर गावी जास्त कस्टमर आहेत माझे. हो, अरे वा. ते कसं काय म्हणजे म्हणजे ग्रुप व्हॉट्सअपचे एवढे झाले आणि रिलेटिव्ह मध्ये जास्त नाही झालेलं. तर इथे शिवाजी कॉलेजचे एक मॅडम आहेत, त्यांनी एक ताट घेतलं होतं. त्यांची मुलगी होती राजस्थानला आणि गुजरातला आणि लग्न होतं राजस्थानला. त्यांनी माझ्याकडनं ताट नेल्यानंतर दाखवलं, तिथल्या पण ऑर्डर. अरे म्हणजे तिची कलाच एवढी छान आहे ना, ते जे पण बघतील त्यांना ऑर्डर करूच वाटतं. तिची कला आहे तिच्या, पण मी तिला जरा अडवते. कारण छोटे मुलं होते ना, मग दिवसभर ती मुलं सांभाळायचे आणि रात्री जागून करायचं म्हणल्यानंतर तिची अवस्था काय असल्यावर हलव्याचे दागिने सासूबाई कर म्हणायच्या, मी अडवायचे. त्यामुळे ती म्हणायची माझी सासूबाई कर म्हणते आणि तू म्हणजे नको म्हणते. मग मी म्हणलं पण पोरांकडे दुर्लक्ष व्हायचं ना. बरोबर. त्याच्यासाठी म्हणलं तू काय कर, तुला जेवढं होतंय तेवढंच घे. पण तिनं माझं कधीच नाही ऐकलं. आता सुद्धा तिनं अर्धी ऑर्डर टाकून आली बघ. हो ना, मोठी तक्रार आहे तुझी. आणि असं जास्त अर्जंट काय असेल ना, मी सगळं घेते आणि मम्मीकडे जाते आणि दोघी मिळून कंप्लीट करते. मध्ये हलव्याच्या दागिन्यांच्या इतक्या ऑर्डर होत्या की ते दिवसभर करायचं, परत रात्री पण जागून करायचं. म्हणजे आरोग्यावर परिणाम झाला. पण ते तेवढं कसं घेतलेल्या ऑर्डर असतात कम्प्लीट करणं आपलं भाग आहे. मग मला काय वाटायचं, तेवढ्या वेळेत करावंच लागायचं. म्हणजे आता एवढ्या ऑर्डर घेतली, सगळेजण म्हणजे मला वाटायचं स्वतःसाठी पण तिनं छान राहावं, छान दिसावं. सगळा वेळ बिझनेस मध्ये घालवल्यामुळे मग मॅडम म्हणायचं, मॅडम मग अशी
म्हणून मी म्हणायचे की तुला जेवढं होते तेवढं कर. कुणी आलं की कुठे आहेत कोरे मॅडम म्हणते मग तू कशी राहती म्हणून माझी तिला जास्त तक्रार बरोबर आहे. हे काम पिढी आईच करू शकते. मग तिचे पण मिस्टर म्हणायचे ना अजून मम्मी कशी राहते तू बिझनेसच करते असू दे परत नंतर राहायचंच आहे की आता येते ना मग मी कशाला सोडू माझी कला. सासूबाई कर म्हणायच्या पण मी तिला अडवते. नाही, बरोबर आहे. हा. कारण कसं मुलांकडे दुर्लक्ष व्हायला ना. बरोबर. तिला कधी छोटीला विचारून न्यायच्या की नाही जेवले कारण मम्मी ही करत बसली. मग मला थोडा राग यायचा. वाटत असतं. आणि त्याचं कसं माहिती का, ती शाळेत आली सॅक ठेवणार आणि कपडे बदलले की आई मला आजीकडे सोड. म्हणजे ती शाळा सुटल्यावर जी जाणार ते दुसऱ्या दिवशी शाळा भरायच्या टायमाला सकाळी येणार ते दिवसभर मम्मीकडे. त्याच्यामुळे असं तिनं जेवली का तिनं खाल्ली का ह्याच्याकडे हिच्याकडे असते त्याच्यामुळे माझं ती पण काय वर्ष आहे ना असं वैल बाहेर हिंडल्यावर ती नात म्हणून आहेत ना ती आमची मुलगी असं झालं ना. कारण ती म्हणले तुमच्या बरोबर फिरते म्हणलं ती तुमचीच आहे म्हणलं ती आमची नात आहे. झालं नाही बरोबर आहे. असं होऊ शकतं ना सवय. कारण ती पप्पाला तिथे सेंटरमुळे वेळ नव्हता आणि ह्या मग आम्ही दोघच ना त्याच्यामुळे ते असं व्हायला वेळ देणं सांभाळणं आणि हिचं कामाचं लोड. मग एवढा लोड काढल्यानंतर मग आणि परत मग शेतात बोलवलं. मी त्याच्यावर येणारच होते की एवढंच करून वैष्णवी थांबत नाहीये तर शेतात जाऊन पण ती काम करते. त्यामुळं ते कसं ग तू जमवते म्हणजे हे खरंच विचारण्याचं भाग आहे कारण हेच एवढं मोठं आहे व्याप सगळं. आणि मग शेताचं कसं काय कारण मी पण काही तुम्ही तुम्ही छानच केली कारण मी पण तीच विचारते तिला की म्हणजे कशाला जाती. बरोबर आहे. शेवट त्यांचं आहे म्हणल्यानंतर आता काय बोलता येणार ना. नाही मी तिला फोन केला कुठे शेतात असं होतं कधी कधी आणि आता विचारलं पण की शेतात देखरेखला जाती का करती तर तू सांग काय काय बनवलं. म्हणजे काय माहिती का माहेरी काही शेत नव्हतं आणि आता सासरी गेल्यानंतर आहे शेत आणि स्वतः सासूबाई काम करतात शेतात. आता त्यांना वयानुसार होत नाही पण मला ते म्हणजे काय माहितच नव्हतं सगळं त्यांनी शिकवलं. म्हणजे शेतच माहित नव्हतं कधी शेतात जायचं वेळ झाली नव्हती पण आता येते आता म्हणजे कोळपायला येतं करतो आम्ही. मग कधी गरज पडली तरी पण महिन्यातनं 2-3 वेळा सहज जर जायचं झालं तर जाते पण कामाच्या वेळेस जाते. नाही पण आरोग्य महत्वाचं. आपला व्हिडिओ बघणाऱ्या मैत्रिणी कमेंट मध्ये नक्की लिहितील वैष्णवी आरोग्याची काळजी घे आई काय म्हणते ते ऐक. कारण हे पायात काटाना टोचणारी ते आता शेतात बिगर चपलीचं करते. म्हणजे मला कधी काय म्हणते ती काय घरी काहीच काम केलेलं नाही म्हणजे सगळे म्हणतात. आणि आता सध्या माझ्या अंगणात तिनं लसूण कांदा लावला ना त्याच्यामुळे मला जास्त करती जाऊन मला काय वाटायचं कधी रोपाला पाणी घालून तर घातलं नाही आणि आज लसूण कांदा लावला म्हणून मी म्हणलं तर मग म्हणलं खरी शेतकऱ्याची सून तू शोभा. बरोबर हे कधीच नाही ना केलं पहिल्यांदाच गेलं पण ते सगळं येतं तिला. आम्हाला काहीच येत नव्हतं पण आता सगळं शिकले. अगं येण्याचा अभिमान आहे पण काळजी पण आहे ना आरोग्याची आणि वेळ सगळं मुलांना देणं घराला देणं हे पण मी जे मिस्टरांना म्हणलं ना की आमची कशी होती म्हणलं कशी केली म्हणलं म्हणले शेवट शेताची मालकीन ती नाही ना म्हणले. मग आज ती नाही शेताकडे आली तर उद्या बघ शेत आईच्या माघारी म्हणल्यावर तिला काय करणार आहे. पण एक झालं जी सारखं आजारी पडत होती ना ते आता कधीच आजारी पडत ज्यावेळेस माझ्याकडे होती ना सारखं ही दुखते पण आता कधीच म्हणत नाही माझं दुखत एवढं तसं घडलं म्हणले ना तुमची लेक कधी दुखतंय म्हणती का मी ती खरे मोकळ्या हवेमध्ये काम केलं नाही बरोबर आहे. दोन्ही गोष्टी म्हणजे तुमचे पण मुद्दे बरोबर आहेत आणि आरोग्य तर महत्वाचं आहे आणि त्यांचं पण लक्ष देणं पण आहे पण किती करायचं किती वेळ द्यायचं हे कुठंतरी ठरवायला पाहिजे. असं खूप आपल्यासारख्यांचं होतं की सगळ्याच जबाबदाऱ्या असतात ना आणि ते सगळ्या स्वतःहून
अंगावर घेण्याची सवय असते आपल्या बायकांना. म्हणजे घेतो आपण सगळं, हे माझंच आहे, माझं कर्तव्यच आहे, मला करावंच लागणार आहे असं म्हणूनच आपण जातो पुढे. आणि मग ते कुठंतरी दुखणं खुपण्याचं, आता जरी नाही तरी कुठंतरी ते परिणाम झोप पूर्ण व्हायला पाहिजे, पोट नीट भरलं पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टी असतात. आणि त्या कामाच्या ओघामध्ये ते कामाच्या ह्याच्यामध्ये आपलं तिला दुर्लक्ष स्वतःकडे होतं. कसंच लक्ष देत नाही. नाही त्याच्यामुळं मला पण सांगायचंय की हम्म. म्हणजे आपलं पण शरीर, आपलं पण सगळं बघून तिनं करावं. हा, हे तुम्हीच काय प्रत्येक तुमच्या ह्याच्यातून आई बोलतीये, प्रत्येक मुलीला सांगणार की कर करा. बाई कर तू, सगळं घडव करिअर, पण आरोग्याकडे पण तेवढं लक्ष दिलंच पाहिजे. म्हणजे कसं ती पण शेवट महत्वाचं आहे ना. आरोग्य संपदा ती खरी संपत्ती असते आपली. आता आपण म्हणजे खूप छान सांगताय तुम्ही दोघी, आणि खुलतंय सगळं आपलं मायलेकीचं नातं पण खुलत खुलत जाते. हे सगळं आपलं चालूच असतं, म्हणजे गाडगं म्हणू किंवा काम म्हणू, अर्थार्जन म्हणू, हे सगळं चालू असताना आपण म्हणजे तुझं हे पण असतं की सगळ्यांचं सामाजिक थोडंसं असं तुझं असतं ना ग, म्हणजे सगळ्यांच्या स्पर्धेमध्ये भाग घेणं, असं जे म्हणजे सोशल मध्ये टच राहणं, ते पण हिचं खूप आहे. छोटीला पण स्पर्धेत भाग घेऊ देणं, म्हणजे आई तुझ्या जसं कौतुक करते तसं तू तिच्यासाठी पण झटतेस. मग ते सगळं कसं मॅनेज कसं करते ते? कसं आता ते हिथं ही स्पर्धा आहे, आई माझ्या शाळेमध्ये ही स्पर्धा आहे, हे कळालं की म्हणजे तिला कधीच अडवलंच नाही कुठल्या गोष्टीला. म्हणजे मुळात म्हणजे माझ्या पप्पांना आवडत नव्हता डान्स, त्याच्यामुळे आम्हाला कधी डान्सच करायला मिळाला नाही. पण तिला इतका डान्स आवडतो, घरात पण सहज गाणं लागलं की तिचं डान्स करत करत काम चालू असतं. जुईचा अभ्यास करताना सुद्धा डान्स असतो. मग तिला आवड आहे. आणि आपण म्हटलं जुई असं आहे, तुला करायचंय, हा हे करते मी. म्हणजे माझी जेव्हा सखी मंचची पहिली स्पर्धा होती तेव्हा स्टेजवर गेल्यानंतर मला काय म्हटली, अगं आई तुझा नंबर ह्याच्यासाठी आला नाही की सगळ्यांनी दोन्ही हात कमरेवर ठेवले होते आणि त्या पुढे आल्या होत्या आणि तू एकच हात ठेवला होता म्हणून तुझा नंबर आला, अशी बोलली. पण मी त्या टायमाला घाबरली होती, कारण पहिल्यांदा स्टेजवर जायचं होतं. पण तसं ती कधीच घाबरली नाही. पहिल्यापासून रॅम्प वॉक करत आली, परत डान्स केला, म्हणजे शाळेमध्ये पण डान्समध्ये नंबर आला आणि इथं लिंगायत बोर्डिंगमध्ये पण भरपूर वेळेस नंबर. आणि हे करत करत तिला किचनची पण भरपूर आवड आहे. नॉन फायर कुकिंग मध्ये भाग घेतला. ह्याचं कारण असेल आजी सोबत राहते ती तिथंच असते. आता तिनं म्हणजे 6 वर्ष पूर्ण झाले, तिला आता 7वं लागले. पण आपण घरात कशी कणिक मळतो सेम तशी कणिक मळते ती. चपात्या करते, भाजी म्हणजे छोटे छोटे सगळं येतं तिला. हे विचारण्याचा उद्देश काय आहे की म्हणजे बघा ना, महिलांचं आपण म्हणतो आज सगळं प्रगती वगैरे होतीये, पण आपल्यासारख्या गावागावातून अजूनही हे गाभा जपला जातो नात्यांचा, आजी नातीचा आणि ह्या कौटुंबिक संस्काराचा. हे किती विशेष आहे ना. म्हणजे ह्याच्यासाठी हे आपलं बोलणं आहे की आता म्हणतो ना आपण की मुली मोठ्या झाल्या तरी स्वयंपाक येत नाही, असं पण एक आहे, महिलांना येत नाही ते. पण असं नाहीये, असं मला म्हणायचंय की कुठंतरी गावागावामधून हे संस्कार अजूनही रुजवले जातात. म्हणजे महिला दिनानिमित्त महिलांचं कौतुक करताना कुठेतरी असं पण बोललं जातं, ते कुठेतरी खटकतं की कारण प्रत्येकीला माहिती असतं, पहिलं जे म्हणत होते चूल मूलला गाठ आहे, ती कायमच महिलाची गाठ आहे. म्हणजे ती कुठल्याही पदावर राहो, काही राहो. कारण ह्याचं काय तर आपली भारतीय संस्कृती, आपली कुटुंब व्यवस्था आणि ही अशी नाती की जी सांभाळली जातात आणि मुलं अशी अनुकरण प्रिय असतात. त्यामुळं जिथं जिथं आजी आहे तिथं तिथं सुगृहिणी नाती आहेत, असं पण आपण म्हणू शकतो. आज मला म्हणले ना तुम्ही एवढं नटून चाललात, मग मी पण येते पण त्यांना सांगते की मी खजूरचे लाडू बनवले. मला विचारते, मी म्हणते छोट्या मुलांना आणू नका म्हणले. स्पर्धेमध्ये तिला भाग घ्यायला लावला होता मी. मग एकदाच फक्त सांगितलं होतं तिथे गेल्यानंतर असं करायचं. बरोबर तिथे गेल्यानंतर तिनं खजूर मधले बी काढले, खजूर मॅश केली, त्याच्यात ड्रायफ्रूट टाकले आणि मिक्स केलं
हातावर तूप घेतलं आणि त्याचे छोटे म्हणजे एवढेच शेंगदाणे एवढेच लाडू तिच्या केले. हातापुरते हो. ना छोट्या छोट्या 5-6 वर्षाची म्हणल्यावर ती मॅडम पण आणि माझ्या ते तिच्या छोटेच लाडू झाले छोटे. युट्यूबला बघितलं एवढेच केले ते शेंगदाणे नैवेद्य एवढे. जाताना पान फुलं सगळे नेले होते ते मध्ये बाउल मध्ये लाडू ठेवले साईडला डेकोरेशन केलं सगळ्यात आधी तिचेच लाडू झाले ती बसली होती निवांत स्पर्धा झाली आवड आहे पण हा. थोडी घाबरत होती पण आता नाही घाबरत. म्हणजे तुम्ही कसं काय पहिल्यांदा इथं संधी दिली आता मला पण हळूहळू थोडस हे होईल ना तसं तिचं झालं. आणि खूप छान उलट खुलून मस्त बोललात तुम्ही छान बोललात आणि खूप मैत्रिणींना आवडलं असं एवढं संवाद साधलेलं. आपल्या मिळून साऱ्या जणीतल्या पण आहेत त्या तुम्हाला प्रश्न विचारते. नमस्कार. माझा असा प्रश्न आहे की कोणतीही कला आपल्याला आवडते म्हणून शिकावी की त्या कलेच एखादी म्हणजे कला नवीन पद्धतीने शिकावी? जे ते पण करायचं पण दुसरं एखादं जर समजा आवडलं तर ते करायचा प्रयत्न करून ते शिकायचं असं मग मला पण वाटतं म्हणून मग मी पण त्याचा प्रयत्न करते. आणि म्हणजे आता मला जे येतं समजा थोडक्यात तर मला आता समजा तुम्ही एखादी वस्तू बनवलेली आहे तुम्ही मला दाखवली तर मी ती करायचा प्रयत्न करते आणि ती पण मी शिकते. खूप छान म्हणजे ना हा बरोबर आहे ना असं कारण आपल्याला जी कला येते आपण त्यातच पारंगत होत राहतो पण अफाट विश्वामधल्या नवीन पण कला आहेत ज्या की आपण शिकू शकतो असं. आणि तू अजून असं आता नवीन ज्या मैत्रिणी आहेत आपल्या बघणाऱ्या आता तू एवढ्या कला आत्मसात केली आईकडून पण तुला प्रेरणा मिळाली तर तू नवीन समज तुझं बघून जर आता कुणाला करायची इच्छा असेल काहीतरी करावं घरी आहोत वेळ आहे तर त्यांच्यासाठी काय सांगशील? त्यांनी सुरुवात कशी करावी म्हणजे शिकावं कसं सुरुवात? म्हणजे आता मी माझा अनुभव सांगते की म्हणजे मला जर एखादी गोष्ट नाही आली आणि मी जर समजा समोरच्या व्यक्तीला येते म्हणून मी त्यांना विचारलं मग त्यांनी अशी कारणं सांगायची की नाही गो मी पण नाही कधी केलं हे अनुभव आलेला आहे. पण मला जर असं कोणी विचारलं ना समजा आता तू ताटाला कोटिंग कसं करते काय काय जणांनी त्याची नावं पण सांगितले नाहीत मला एकदम सुरुवातीला लग्नाच्या अगोदरची गोष्ट आहे. पण आता आपल्याला येत आहे ना आपल्याला आपल्या म्हणजे आहे ना कला मग समोरच्या व्यक्तीने विचारलं ना मी सगळ्या टिप्स सांगत असते हे असं कर एवढा वेळ ठेव म्हणजे तुझं व्यवस्थित होईल आणि हे झाल्यानंतर तू असं कर म्हणजे एकदम व्यवस्थित सांगते की कारण मला अनुभव आलेले आहेत ना मग काय लोकांचं आपण का नुकसान करायचं येतं ना आपल्याला म्हणून ते आपल्याला विचारते मग मी कधीच तसं करत सगळ्यांना व्यवस्थित सांगणार म्हणजे ज्ञान दिल्यानं वाढतं. पण त्यांना जर कुणाला प्रश्न असं की म्हणजे मला आता तुझं बोलणं ऐकून समज शिकायचं एखादी कला किंवा आपल्या कोणत्या मैत्रिणीला शिकायची आहे तर तिने पहिली स्टेप काय करावी? आता काहीतरी बनवायला शिकायचंय सुरुवात कुठून करावी? सुरुवात म्हणजे त्याचं नॉलेज घ्यावं अगोदर म्हणजे काय आहे त्या वस्तूमध्ये काय काय म्हणजे त्याचे नाव काय आहे त्याच्यात काय काय वापरतात. तर समजा आता मी साड्यांना गोंडे पण बसवते मग त्याला म्हणजे त्या रिळाला काय म्हणतात म्हणजे दोरा वापरतात मग ते साडीला अगोदर पिको करायचा का आहे या साड्यांना पण काय काय दोरे येतात मग तोच यूज करायचा नंतर म्हणजे काय म्हणते त्याला व्यवस्थित आत्मसात करून मग कला शिकायला सुरुवात करावी असंच ना म्हणणं. जसं की आपल्या मिळून साऱ्या जणीमधल्या तृप्ती गदगी आहेत त्या ह्या छान गजरे बनवतात पुनर्वापर ह्याचं करू शकतो त्यांनी तुम्हाला भेट म्हणून हे दिलेलं आहे. आपण मुलाखतीच्या शेवटाला आलेलो आहोत. तुम्ही खूप मोठं कौशल्य आत्मसात केलं आणि खूप बॅग पर्स असं शिवता आणि सुग्रण तर आहातच आणि तू पण एवढं छान कला आत्मसात केली आणि ह्याबरोबर तुम्ही औरंगाबादला पण स्थायिक झाला होतात काही काळ आणि तिथं पण एक व्यवसाय केला त्याबद्दल काय सांगाल? आम्ही औरंगाबादला गेल्यानंतर तिथे कोणत्याच लेडीज बसून नव्हत्या इकडच्या आपल्या इकडच्या साईडची काय म्हणजे असं बाहेर जात नाही कसे म्हणायचे की म्हणजे आपल्याकडे बाहेर जात नाहीत बाबा ह्याची परिस्थिती ही झाली काय की म्हणून ते आज काम करतात. पण शहरात तसं नाही ना शहरात लेडीज घरी बसणाऱ्यांनाच म्हणायचे की तुम्हाला कसा दिवस कटतो मग ते सारखं म्हणल्यामुळं मला पण वाटायचं की आपण काहीतरी चुकीचं करतो इथे येऊन. मग माझी नंदबाई म्हणल्या तुला म्हणजे हेच आवडतं ना असं कुकिंगचं
मग तू पोळी भाजी केंद्र मी टाकलं तर तू करशील का? मग मी म्हणलं माझ्या सोबत कोणतरी लेडीज पाहिजे मला, कारण तुमच्या इकडचे लोक मला माहित नाही. मग त्यांनी त्यांची एक मैत्रीण पार्टनर म्हणून मला दिली सोबत. मग माझ्या नंदेनं माझ्या बिझनेसला पैसे दिले, मग मी ती बिझनेस टाकला. अरे वा. मग सुरुवात केल्यानंतर ती पण मैत्रीण खूप छान होती त्यांची, म्हणजे शेवट तिला मी नंदच म्हणले. त्याच्यामुळे ती बिझनेस माझा हळूहळू करत करत म्हणजे छान झाला. केवढं मोठं कौशल्य आहे हे, म्हणजे असं चालवणं. आणि चालवणं. त्यावेळेस आता कसं सगळीकडेच झालेलं आहे भरपूर, म्हणजे पण तेव्हा असं खास कुठेतरी दुर्मिळतेनं असायचं आणि ते तुम्ही व्यवसायामध्ये एवढं छान चालवलं, विशेष आहे. हो. म्हणजे हे आणि सगळं. मग ती खूप बिझनेस असं ती पार्टनर पण मला असं छान सांगायची की तू टेन्शन घेऊ नको, म्हणजे कसं जेंट्सला बोलायची सवय नव्हती ना कधी. मग ती आल्यानंतर मी दुसरीकडे उभा राहायची. तिने म्हणायची अशीच हळूहळू सवय लागते, तू थोडं पुढे ये. असं करत करत मग मला थोडी डेअरिंग आली. सवय, हा. हा, झाली. आणि त्याच्यानंतर मग आमचं दोघींचं पोळी भाजी खूप सुंदर चालली. अरे वा, किती छान. हा, पण खूप छान चाललं होतं सगळं. पण कसं झालं, माझ्या घरी सासूबाईंचं जरा प्रॉब्लेम झाल्यामुळं मग आम्हाला यांच्या शिक्षणाने पुढे आमचं खूप महत्वाचं होतं. पण त्या कारणानं आम्हाला परत सगळं बंद करून इकडे यावं. वार्षिक यावं लागलं. नाहीतर मग आज त्याच्यातून पण मी म्हणजे पुढे प्रगती साधतच होतात. हा, तिथं म्हणजे समजा आता आज तुमच्यामुळे मला जसा चान्स मिळाला तसं तिथं मला पुढे काहीतरी झालं असतं. हा. पण ती तिथं थांबलं आणि आज तुमच्यामुळे मी आज इथं आले. म्हणजे हे सगळं श्रेय तुमच्या आतापर्यंतच्या कर्तृत्वाचं आहे. कारण एवढा काळ तुम्ही म्हणजे भरपूर करत करत राहिलात ना, काही ना काही सतत कौशल्याला, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत कौशल्याला वाव देत राहिलात. खरोखरच हे खूप छान गोष्ट आहे आणि आपल्या सगळ्या ऐकणाऱ्या मैत्रिणींना पण खूप प्रेरणादायी आहे. तुमच्या मायलेकीचं नातं, सगळे तुमचे लटके रुसवे फुगे पण आम्ही ऐकले. आणि कधी दट्टा, कधी राबवणं, कधी आबवणं. आणि त्या टाइमला असं ऑर्डर असली ना तर मला करू लागत होत्या, छोट्या छोट्या होत्या. पण असं फराळीची वगैरे घेतली, शंकरपाळे असं छोटे येतं ना, तेवढे फक्त काढायच्या, द्यायच्या, मदत घेऊन मदत करत होत्या. व्यवसायात वाढ करत गेला. त्याच्यानंतर म्हणजे कुकिंग मध्ये धाकटी हुशार झाली आणि ह्या बिझनेस मध्ये ही हुशार झाली. म्हणजे 2 मुलींना पण तुम्ही व्यवस्थित घडवलं, हे पण तुम्हाला समाधान आहे. आणि आता ही शिकली नाही म्हणून हिचं स्वप्न मी नातीत बघाले, नातीला मी ट्रेन करणार आहे. अरे वा, हा, पुढचा संकल्प पण सांगून टाकला तुम्ही. खूप छान. कारण नातीला आवड आहे. हा. प्रत्येक गोष्ट बघताना, फोडणी देताना ती माझ्या सोबतच असते. किचन वाट्यापाशी डबा ठेवून माझ्या समोर उभारलेली असते आणि शिकते. आजी तू ती पोळी केली, मी इकडे दुसरी करते आणि नेऊन दाखवलेली असते तिला परत. तिच्या आजोबांनी तिच्या आजोबांनी कधीच त्यांना म्हणजे असं कसं पण आवडत नाही ना, पण आज नातीची पोळी मात्र खाते. खूप छान. दुधावरची साय आवडती तसं नातीवर प्रेम असतं. म्हणतात ना, मी कधी कुणाचं खाल्लं नाही पण मी आज नातीचं खातो, कारण ती म्हणते ना दद्दा छान झालाय का बघा, अशी करते. आज पण तिला हेच होतं बरं का, ती म्हणत होती मी पण कसं बनवलंय, मी पण सांगते आजी तू मला सोबत नाही. खूप छान वाटलं तुमच्या दोघींशी गप्पा मारून आणि नक्कीच आपल्या सगळ्या मैत्रिणींना हा भाग नक्की आवडेल. पुनश्च एकदा तुमच्या दोघींचे आभार आणि तुम्ही सगळ्यांनी नक्कीच हा भाग बघा आणि कसं वाटलं ते आपल्याला कमेंट करून सांगा. नवीन सदर आपण चालू केलेला आहे आम्ही दोघी. पुन्हा भेटूयात नवीन नात्यांच्या जोडगोळीसह. तोपर्यंत धन्यवाद.